नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत घेऊन आलो एक गोष्ट लहानपण बोध महान या पर्वामध्ये. आज तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील. एकदा वडील खुर्चीवरती बसले असताना त्यांचा मुलगा त्यांच्यासमोर 2 सफरचंद घेऊन येतो. वडील त्याच्याकडे एक सफरचंद खाण्यासाठी मागतात. मुलगा पहिल्या हातातील सफरचंदाचा एक बाईट घेतो. वडिलांना वाटतं की दुसऱ्या हातातील सफरचंद तो त्यांना देईल. पण मुलगा दुसऱ्याही हातातील सफरचंदाचा एक बाईट घेतो. हे बघून वडिलांना खूप वाईट वाटतं की आपण ज्या मुलासाठी एवढे कष्ट करतोय, एवढी मेहनत करतोय, तर तो मुलगा साधा आपल्याला एक सफरचंद देत नाही. ह्या गोष्टीचं त्यांना प्रचंड वाईट वाटतं. वडील मुलावरती रागवतात आणि आपल्या रूममध्ये निघून जातात. पण मुलगा त्यांच्या पाठोपाठ रूममध्ये जातो आणि त्यांच्यासमोर, "पप्पा, हे घ्या सफरचंद, हे गोड आहे," असं म्हणून तो त्यांच्यासमोर ते सफरचंद देतो त्यांना. हे पाहून वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना कळून चुकतं. आपण त्याची बाजू न समजून घेता आपण त्याच्यावरती ओरडलो आहोत. आपणही असंच या गोष्टीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये वागत असतो. बरेच वेळेला समोरच्याची परिस्थिती काय आहे हे जाणून न घेता त्याच्यावरती ओरडतो, त्याला जज करत असतो. तर ही गोष्ट आपल्यालाही असा खूप छान संदेश देऊन जाते. तर अशाच चांगल्या गोष्टींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब, शेअर्स आणि कमेंट नक्की करा.